नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फॉरेस्ट गार्डची एक्झाम तर झाली, पण रनिंग हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. तर बरेच जणांचे क्वेश्चन असे असतात की आम्हाला अकॅडमी लावता येत नाही, आम्हाला हे गोष्टीचं करता येत नाही, त्या गोष्टी करता येत नाही, तर आमच्याकडे हा ऑप्शन नाही आहे, तो ऑप्शन नाही आहे. सगळ्यांना क्वेश्चन पडतात, पण स्वतःच्या मनाने कोणती गोष्ट केली जात नाही. अशीच एक मुलगी आहे जिने ना अकॅडमी लावली ना कसले सोर्स होते. तिच्या वेनी तिने एका महिन्यात खाली 1 महिन्यात 3 किलोमीटर 14 मिनटात कंप्लीट केलेलं आहे. मग तिची कशा पद्धतीने जर्नी होती, तिने एका महिन्यात काय काय केलं, ह्या गोष्टी आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर त्याच पद्धतीने तुम्ही आता 1 महिना राहिलेला आहे, एका महिन्यात तुम्हीसुद्धा थोडंसं तिच्यापेक्षा अजून जास्त एक्स्ट्रा केलं तर एका महिन्यात तुम्ही 12 मिनटातसुद्धा तुम्ही तुमचं ग्राउंड काढू शकता. मग त्याच्यासाठी तुम्ही काय खाल्लं पाहिजेत, काय डाईट घेतले पाहिजेत, कोणत्या पद्धतीने तुम्ही ट्रेनिंग केली पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. मग चला तर एकदा या मुलीची आपण जर्नी पाहून घेऊ. तिने एका महिन्यामध्ये 14 मिनटात 3 किलोमीटर करण्यासाठी काय तयारी केली, कशा पद्धतीने केलं, आणि अजून तिच्याकडे 1 महिना बाकी आहे. तर 12 मिनटात 3 किलोमीटर ती कवर करून टाकेल तिचं. पण तुम्ही पण एका महिन्यात मिनिमम 14 मिनटात जरी तुम्ही ग्राउंड कंप्लीट केलं तरी तुमच्यासाठी खूप बेनिफिट होईल. ओके. मुलीचं लग्न झालेलं असल्या कारणामुळं ती अकॅडमी लावू शकत नव्हती, कारण की तिच्या ऑप्शन नव्हते, तिला घरचे पण कामं होते, त्या पद्धतीने तिला तशी तयारी करायची होती. मग ऑर्डिनरी मुलींसारखी सेम तिने स्वतः पळायचं ठरवलं. पण स्वतः पळायचं ठरवल्यानंतर एवढं इझी थोडं आहे. पहिल्या दिवशी 300 मीटर, दुसऱ्या दिवशी 300 मीटर, 3-4 दिवस तिचे 300 ते 500 मीटरच्या वरती काय पळणं होत नव्हतं. ओके. तिला हे कळून चुकलं की आपलं फक्त पळून काय होणार नाही, तर पाय दुखायला लागले, पोट कुठेतरी दुखायला लागलं. मग या सगळ्या गोष्टीसाठी प्रॉपर डाएट फॉलो केला पाहिजे. प्रॉपर आपण पाय स्ट्रॉंग करण्यासाठी काय केलं पाहिजे, या गोष्टी तिने विचार करायला सुरुवात केली. मग तिने यूट्यूबवरती जाऊन आपलं डाएट काय घ्यायचा हे पण तिने पाहिलं. मग कशा पद्धतीने डाएट घेतल्यानंतर काय होऊ शकतं, खाल्ल्यानंतर पोट दुखेल का नाही, या गोष्टी तिला जाणवल्यात. आणि पाय स्ट्रॉंग करण्यासाठी तिने अजून एक ऑप्शन निवडला, तो म्हणजे तिच्या शेजारी एक होता डोंगर. मग डोंगरावरती रोज सकाळी उठून चालायला सुरुवात केली. रोज सकाळी लवकर उठायचं, डोंगर चालायचा. तो डोंगर पण काही छोटा नव्हता, 3 किलोमीटरचा डोंगर रोज ती चालायची, रिटर्न यायची. काही दिवस तर पळायला सुरुवात केली. मग त्याच्यामुळे तिला हे जाणवलं की आपले पाय खूप स्ट्रॉंग होत आहेत. पाय स्ट्रॉंग होत असल्यामुळे तिला एक स्टॅमिना वाढत गेला, पाय स्ट्रॉंग झाले. मग पळायला ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तिला कधीच अडचण येणार नाही, कारण की त्या गोष्टी तिने ऑब्झर्व करायला लागल्या. डे बाय डे तिला इम्प्रूव्हमेंट मिळायला लागली. मग त्या पद्धतीने विदाऊट अकॅडमी, विदाऊट सगळ्या गोष्टी, विदाऊट सपोर्ट तिने या गोष्टी करायच्या ठरवल्या. मग तिने डोंगर चढायचा डेपासून सुरुवात केला आणि कंटिन्यू ती डोंगर चढत राहिली. एक 8 दिवस फक्त डोंगर चढायची उतरायची, डोंगर चढायची उतरायची, एवढंच तिचं फक्त टार्गेट होतं. त्या कारणामुळे तिचे पाय एवढे स्ट्रॉंग झाले की ती मिनिमम म्हणजे एक 8 दिवसानंतर 1.5 किलोमीटर, 1.25-2 किलोमीटर ती कंटिन्यू पळण्यासाठी कॅपेबल झाली. मग तिला कुठेतरी होप्स यायला लागल्या की आपण या पद्धतीनेच डोंगर चढवून, डोंगर उतरवून, त्या पद्धतीने पूर्ण प्रॅक्टिस करून आपण आपले पाय खूप स्ट्रॉंग करून घ्यायचे. आणि त्या पद्धतीने तिने डाएट पण फॉलो केला. ओके. डाएट फॉलो केल्यामुळे तिला जे पोट दुखायचे होत होते, कारण की लेडीजला थोडा प्रॉब्लेम राहतोच, तो तिला जाणवत होता. तिने तो प्रॉपर डाएट फॉलो केला, कंटिन्यू पोटात काही ना काही ठेवायचा प्रयत्न केला, जेणेकरून तिचं पोट तिला साथ देईल आणि पाय खूप स्ट्रॉंग होतील. मग तिने हरभरे, शेंगदाणे हे संध्याकाळी भिजू घालायला लागली आणि रोज सकाळी पळायच्या पहिले खायला सुरुवात केली. त्याचबरोबर तिने केळीसुद्धा खायला चालू केली, कारण की केळी खाल्ल्यामुळे वजन पण मेंटेन राहतं. मग त्या डोंगराच्या साईडला ज्या पायऱ्या होत्या त्याच्यावरती पण तिने पाय वर खाली करून पाय स्ट्रॉंग करून घेतले, जेणेकरून तिने पळताना तिला पाय कुठेच गळले नाहीत पाहिजे. मग त्यामुळे तिला खाल्ल्यामुळे एनर्जी यायला लागली,
पायाचे पूर्ण प्रॅक्टिस करू लागली. हे डे बाय डे तिचं जास्त वाढत गेलं आणि मंथ एंडिंगपर्यंत तिला जे पाहिजे होतं ते अचीव करून घेतलं. डे बाय डे तिचे स्टॅमिना वाढत गेला, पाय गळायचे थांबले, कारण की तिने प्रॉपर डाएट फॉलो केला, प्रॉपर डोंगर डेली चढत गेली, त्यामुळे तिचा स्टॅमिना वाढत गेला आणि फायनली एका मंथमध्ये 3 किलोमीटर 14 मिनटात तिने कंप्लीट करायला सुरुवात केली. मग आता लास्टचे जो मंथचे लास्टचे 4 ते 5 दिवस आहे, ती डेली 14 मिनटामध्ये 3 किलोमीटर पळत आहे. म्हणजे तिचं तुम्ही पाहू शकता की न कोणता सपोर्ट, ना ॲकॅडमी, ना अजून कोणत्या गोष्टी तिला अवेलेबल होत्या. तिने फक्त स्वतःच्या दमावरती टार्गेट करून त्या पद्धतीने आपली एक टाईम टेबल सेट करून 14 मिनटामध्ये 3 किलोमीटर फायनली तिने कंप्लीट केले. अशी होती ही एका महिन्यामध्ये 14 मिनटात 3 किलोमीटर कंप्लीट करणाऱ्या मुलीची स्टोरी. तर अजून पण वेळ गेलेला नाही. तुमचे शारीरिक चाचणीसाठी म्हणजेच ग्राउंडसाठी अजून 1 महिना बाकी आहे. तुम्ही त्या पद्धतीने तयारी करू शकता. तुम्ही बी तुमचं टाईम टेबल त्या पद्धतीने आखू शकता. यूट्यूबवरती थोड्याशा गोष्टी पहा, डाईट कशा फॉलो करायच्या, कोणत्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जर तुमच्याजवळ, मान्य करतो की सगळं काही गावाकडे असतात, काही या पद्धतीने सगळ्या सुविधा तुम्हाला मिळत नाहीत, पण नॉर्मली ज्या पायऱ्या असतात त्या तुम्ही जरी कंटिन्यू चालायला सुरुवात केली, उतर चल ॲटलिस्ट दिवसात 100-150 तुम्ही जरी पायऱ्या चालला तरी तुमचे पाय स्ट्रॉंग होतील. तुम्हाला पळण्यासाठी तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण की कसं आहे की पाय गळले ना की तुमचं ॲटोमॅटिक शरीर गळतं. मग शरीर थांबलं की बाय डिफॉल्ट तुमचं रनिंग कंप्लीट होत नाही. सो पाय स्ट्रॉंग करा. पाय स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही डाएट फॉलो करा. नॉर्मली तुम्ही पाहिलं, घोडा हा फक्त हरभरा खातो का? कारण की त्याला प्रोटीन तेवढे मिळतात, तेवढा स्टॅमिना मिळतो, त्या पद्धतीने त्याचं सगळ्या गोष्टी कंप्लीट होतात. सो तुम्ही पण त्या पद्धतीने तयारी करा आणि एका महिन्यात तुम्ही थोडी एक्स्ट्रा तयारी केली तर 3 किलोमीटर तुम्ही 12 मिनटातसुद्धा पळू शकता. सो तुम्ही तुमची जी रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची जी काय म्हणतात ते जे तुम्हाला टार्गेट आहे ते तुमचं कंप्लीट तुम्ही एका महिन्यातसुद्धा करू शकता. अजून वेळ गेलेली नाही. तुम्ही त्या पद्धतीने तयारी करा. या मुलीसारखी थोडीशी जिद्द ठेवा आणि तुमचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी तुम्हीच स्वतः जबाबदार असणार आहेत. या ठिकाणी मला एक वाक्य बोलूशी वाटतं. थांबू नको, थकू नको, रोकू नको स्वतःला. संजीवनी आहे तूच तुझ्या जीवनाची, तूच वाचव तुझ्या अस्तित्वाला. भिवू नको, पाहू नको मागे, पाऊल रोकू नको एका क्षणाला. संजीवनी आहे तूच तुझ्या जीवनाची, तूच वाचव तुझ्या अस्तित्वाला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.